दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 236 क्रमांकाची स्मृती, त्या पुढील स्मृती आपण बघणार आहोत. शास्त्रस्थळ नियमे अर्थनिष्पत्त्यानुवादू तरी प्रकरणावरुनी भटोबासी म्हणितले, श्रुतीचा अर्थ श्रुती निर्वचावा. शास्त्र निरूपण करत असताना ज्या विषयाचा जो अर्थ आहे तो त्याच विषयामध्ये तो मांडला गेला पाहिजे, सांगितला गेला पाहिजे. निरूपण करत असताना आहाराच्या संदर्भात बोलत असताना त्या ठिकाणी स्वामींनी भिक्षेचे जे काही वचन सांगितले असतील किंवा आहाराच्या संदर्भामध्ये जे काही सांगितलेलं असेल त्या संदर्भातच वचन जी आहेत, त्याला पूरक अशी जी वचनं आहेत त्याच वचनांचं प्रमाण त्या ठिकाणी द्यायचं आहे. ईश्वर आठवण्याचा जो विधी आहे त्यासाठी पूरक असलेले वचन त्या विषयाला त्या ठिकाणी प्रमाण म्हणून आपल्याला देता आली पाहिजेत. जो विषय सुरू आहे त्याच विषयाच्या अनुरूप लीळा, दृष्टांत, वचन, स्मृती याचं प्रमाण आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजे तो विषय काय होतो, बळकट होतो. आपण विषय एक चालू आहे त्याला प्रमाण जर का आपण वेगळं दिलं तर मग ते विषयांतर होईल. विषयाला अनुरूप असं जे काही बोलल्या गेलं पाहिजे ते बोललं नाही तर तो विषय जसा तसा आपल्या उमटामध्ये सुद्धा येणार नाही, त्याचा उमट आपल्याला होणार नाही. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की जर का ज्याला ते वचन प्रमाण दिलं तर तो अर्थ जो आहे तो योग्य प्रकारचा अर्थ जो आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे तोच अर्थ त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. आणि त्या अर्थापर्यंत आपण पोहोचलो की त्या आचरणापर्यंत सुद्धा आपण पोहोचत असतो. जर का अर्थच नाही कळाला तर त्या आचरणापर्यंत आपण पोहोचणार नाही. आणि म्हणून जसा तसा, जसं उदाहरण जे मी नेहमीच देतो, स्वामींनी सांगितलं बोडी गंगा समान, आणि म्हणून त्यांनी भटोबासांनाच गढूळ पाणी प्यायला दिलेलं आहे. भटोबास म्हणतात की असं गढूळ पाणी मला दिलं तसं कुणाला देऊ नका. ते म्हणाले की स्वामींनी सांगितलं बोडी गंगा समान, म्हणजे वचन पाठ आहे, वचनाचा अर्थ पाठ आहे, परंतु त्या वचनाच्या आचरणापर्यंत ते पोहोचू शकलेले नव्हते. भटोबासांनी त्या आचरणापर्यंत त्यांना पोहोचवलं की बोडी गंगा समान ते स्वतःसाठी, पण दुसऱ्याला देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, दुसऱ्याला देताना स्वच्छ उदकच दिलं गेलं पाहिजे, असं भटोबासांनी त्या वचनाचा गर्भित अर्थ त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेला आहे. आणि जर का वचनाच्या आचारापर्यंत आणि वचनाच्या गर्भित आचारापर्यंत जर का आपण नाही पोहोचलो तर त्या ठिकाणी त्या वचनाचं योग्य जे आचरण आहे ते आम्हाला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक वचनामध्ये देवाने आपल्या प्रत्येक आचरणाचा, प्रत्येक क्रियेचा उलगडा करून दिलेला आहे, खुलासा करून दिलेला आहे. फक्त आपण त्या चिंतनापर्यंत आपण पोहोचणं खूपच गरजेचं आहे. जसं सांगितलं की कुणाचे दोष बघायचे नाहीत. जीव दोषदर्शी आहे, आपण तसं राहायचं नाही की हा वाईट आहे तो चांगला आहे वगैरे, असं करायचं नाही. परंतु जेव्हा तुम्हाला त्यांच्याशी व्यवहार करायचा असेल किंवा त्यांच्यासोबत राहून धर्म आचरण करायचं असेल तर त्यांचा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षात येईल की ही व्यक्ती तामस आहे तर आपण म्हणजे दोष म्हणून त्यांच्याकडे बघायचं नाहीये, तर पुढे या त्यांच्या गुणामुळे आपल्याला दोष घडू नये, वाद होऊ नये, भांडण होऊ नये, अशा प्रकारच्या दोषाला कारणीभूत व्हायचं नाहीये आपल्याला. तर तो व्यक्ती कुठल्या स्वभावाचा ते कळलं पाहिजे. तुम्हाला जर का ज्ञान श्रवण करायचं तर ती व्यक्ती सात्विक असणं गरजेचं आहे ना. तर तुम्हाला म्हणजे त्या दृष्टीने वचनाचा असा अर्थ पण आपल्याला घ्यावा लागेल, एक स्व आचरणातला आणि एक
पर आचरणातला म्हणजे नित्य विधीतला आचरण आणि निमित्त विधीतला आचरण याच्यामध्ये कसं आहे, थोडासा फरक पडतो त्याच्यामध्ये. म्हणजे मामाजींनी आम्हाला सांगितलं नित्य विधीमध्ये तुम्ही 8 दिवस आंघोळ नाही केली तरी चालेल, तुम्ही एकटेच आहात, तुमच्यासोबत कोणीच नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही निमित्त विधीमध्ये येता तेव्हा सर्व सोबत आहेत तुमच्या. मग अशा वेळेला देवपूजेला तुम्ही बसले, तुमच्या कपड्याची दुर्गंधी येते आहे, तर ते बाजूचा जो व्यक्ती आहे त्याचं विजनामध्ये मन लागणार नाही, देवपूजेत त्याला त्रास होईल त्या गोष्टीचा. मग निमित्त विधीमध्ये राहताना तुम्हाला जरी 8 दिवस नाही आंघोळ केली परंतु कपडे मात्र व्यवस्थित घालावे लागतील, हातपाय स्वच्छ धुवावे लागतील, जेणेकरून आपली दुर्गंधीमुळे दुसऱ्याची हानी होता कामा नये. म्हणजे त्यातल्या त्यात नित्यविधी आणि निमित्त विधीमध्ये राहण्याचा थोडासा फरक आहे, लोकांतात आणि एकांतात राहण्याचा फरक आहे. तर तो तारतम्य आपण ते लक्षात घेऊन म्हणजे वचनाचा नित्यविधीतला आचार काय आहे आणि निमित्त विधीतला आचार काय आहे तो आपण उपलक्षात घेणं आवश्यक आहे. तरी प्रकरणावरून म्हणजे कुठला तरी विषय सुरू आहे आणि त्या विषयाच्या अनुरूप आचार्य भटोबास या ठिकाणी निरूपण करता करता ते म्हणतात की श्रुतीचा अर्थ तो श्रुती निर्वचावा, म्हणजे श्रुतीचं एखादं प्रमाण द्यायची वेळ असेल त्यावेळी श्रुतीचंच प्रमाण त्या ठिकाणी देता आलं पाहिजे आपल्याला. कारण की स्मृती म्हणजे श्रुतीचा म्हणजे त्या ठिकाणी वचनाचा, श्रुती स्मृती मार्गरूढी आणि वृद्धाचार असे 4 प्रमाण आपण मानतो. श्रुती म्हणजे परमेश्वराच्या मुखातली जी काही वचनं आहेत त्या ठिकाणी जर का वचनाचं प्रमाण देणं योग्य असेल तर वचनाचंच प्रमाण दिलं गेलं पाहिजे, तुम्ही बाकीचे प्रमाण द्यायची नाहीत. जसं सांगितलं की 1.25 लाख फुलं व्हायची आहेत, तर आता इथे आपल्याला वचनाचं प्रमाण द्यावं लागेल. कुठलं वचन देणार तुम्ही? पुष्प 1 वाहिजे. देवाने सांगितलं किती फुलं व्हायची? एकच फुल व्हायचंय. पुष्प 1 लाख वाहिजे असं नाहीये, पुष्प 1 वाहिजे देवाने ते सांगितलेलं आहे. आता तुम्ही जर का त्याला प्रमाण वेगवेगळी दिली की या ठिकाणी पण 1.25 लाख फुलांचं पूजन झालं, त्या ठिकाणी झालं, हे प्रमाण चालतील का? आता तिथे त्या प्रमाणांना काही अर्थ नाही. ते जीवमतीची प्रमाण आहेत, जीवाच्या माध्यमातून त्या क्रिया केल्या गेल्या. पण चक्रधर स्वामींचं मत याबद्दल काय आहे हे महत्वाचं आहे की नाहीये? तुम्हाला कोणाचं प्रमाण महत्वाचं आहे, देवाचं की जीवाचं? हे फक्त आपण म्हणतो बरं का, पण प्रमाण आपण मानताना कोणाचं मानतो? जीवाचंच मानतो. दादांनी सांगितलं आम्हाला. परंतु मी जरी तुम्हाला एखादा विधी सांगितला तर त्या विधीला देवाचं प्रमाण असलं पाहिजे बरं का. मी सांगितलं काही पण आणि ते तुम्ही आचरत बसायचं नाही. त्याला देवाच्या वचनाचं प्रमाण आहे का, लीळेचं श्रुतीचं स्मृतीचं प्रमाण आहे का, मार्गरूढीचं वृद्धाचाराचं प्रमाण आहे का, हे तपासलं पाहिजे तुम्ही आधी, आणि मग ते कार्य आपण केल्या गेलं पाहिजे. आमच्या लीळाचरित्रामध्ये 2 प्रकार आम्हाला बघायला मिळतात. एक स्वामींची ठिकाणी केलेली क्रिया आणि आम्हाला स्वामींनी सांगितलेली क्रिया, असे 2 भाग त्याच्यामध्ये येतात. खूप वेळा लीळाचरित्रात जे घडतं ते आम्हाला करायचं नसतं. जे आम्हाला करायला विहित केलेलं आहे, देवानी सांगितलेलं हे करा तुम्ही, तेच आम्हाला ते करायचं असतं. जसं डॉक्टर औषध देतात, आपल्याला वाटतं की त्यांना डॉक्टरांनी ते औषध दिलेलं आणि ती चिठ्ठी आपल्याकडे आहे खोकल्याची, मग ते आपण पण तेच औषध आणू. नाही, त्यांचा खोकला वेगळा असेल, तुमचा खोकला वेगळा असेल, दोघांसाठी वेगवेगळे औषधं असू शकतात. तुमच्यासाठी लगेच ते प्रमाण नाहीये. मग त्याला तुमच्यासाठीचा आचार वेगळा असू शकतो. तुम्ही कोमळ दशेतले आहात की जलद दशेतले आहात असा तुमचा म्हणजे भाग पडतो. त्यानुसार तुम्हाला कुठलं आचरण द्यायचं आहे ते ठरत असतं. आणि म्हणून आम्हाला वेळोवेळी पदोपदी काय आहे, ईश्वराच्या वचनाचं प्रमाण हे सर्वात महत्वाचं आहे. त्याला अनुसरूनच स्मृतीचं प्रमाण आहे. श्रुतीचं प्रमाण झालं, आता स्मृतीचं प्रमाण आहे. स्मृतीमध्ये शक्यतो सगळं जे काय आहे 99% सगळं 99% काय 100%च म्हणायचं सगळं. तसंच्या तसंच इकडे आचरण आहे. ईश्वराच्या वचना वेगळं भट्टोबास कोणाला राहूच देत नाही, अजिबात नाही. त्यातल्या त्यात कोणी चुकत असेल तिकडे महादाईचं आहेत, अजून कोणी चुकत असेल तर ते हिराईचं बसलेले आहेत.
म्हणजे ते सगळे जणांनी काय केलेलं आहे, देवाच्या वचना वेगळं कुणीच वागायचं नाही असं ते पक्क झालेलं आहे आणि त्यानुसार तिथे आचरण सर्वांचं सुरू आहे. आणि म्हणून त्याला ते प्रमाण असलं पाहिजे, त्या विधीला ते वचनाचंच प्रमाण असलं पाहिजे. तुम्हाला कोणी विधी सांगितला तरी त्याला तुम्ही वचनाचं प्रमाण विचारा, लीळेचं प्रमाण विचारा आणि मगच तो विधी तुम्ही करायचा नाही करायचा हे निश्चित करा. जर का ईश्वराच्या श्रीमुखीचं प्रमाण त्या विधीला नसेल तर असे विधी जरी नाही केले तुम्ही तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. तुम्ही 1.25 लाख फुलं नाही वाहिली, एकच फुल वाहिलं तर तुम्ही असं म्हणत नाही आणायचं की 1.25 लाख फुलांच्या विधीला आपण गेलो ना की बाबा काही दोष लागेल का, काही दोष लागत नाही. तुम्ही पुष्प एक जरी वाहता आलं तुम्हाला तरी तुम्हाला त्याचं गोमट आहे, कारण तुम्ही ते वचन प्रमाण करून ते वाहत आहात. आणि अजून पुष्प एक म्हणजे कुठलं आहे, देवाला काही फुलं पाहिजेत का सांगा बरं. आता तुम्ही एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, नॉर्मली फुलं कोणाला जास्त आवडतात, पुरुष आणि स्त्री. स्त्रियांना जास्त फुलांचं आकर्षण असतं, पुरुषांना असतं का काही, काहीच आकर्षण. फुलांचं करायचं काय आम्ही. आता लक्षात घ्या, आता ते कोण आहेत, इथल्या इथेच तुम्हाला भेद दिसला, तुमच्यापेक्षा पुरुषांना त्याचं आकर्षण कमी आहे. आता त्याच्याही पेक्षा परमेश्वराला आकर्षण असेल का फुलांचं. जसं आम्हाला प्रश्न आहे फुलांचा आम्ही काय करायचं, देवालाही प्रश्न फुलांचं करायचं काय. त्याच्यापेक्षा जर का देवाजवळ गेलो, पुष्प एक म्हणजे काय आहे, एक जन्म आपल्याला पाहिजे, देता आला पाहिजे आपल्याला, आणि देवाला सुद्धा तेच पाहिजे. पुष्प म्हणजे काय, फुल. फुल कसं आवडतं तुम्हाला, कोमेजलेलं की ताजं, ताजं आवडतं. देवाला सुद्धा ताजंच फुल आवडतं बरं का, असं कोमेजलेलं फुल वगैरे काही आवडत नाही. म्हणजे तुम्ही एकदम शिळा जन्म दिला तर तसं नाही, तुम्हाला असं जन्म जीवित असा शब्द देवाने त्या ठिकाणी त्या वचनामध्ये नमूद केलेला आहे. जन्म हा कसा द्यायचा आहे, जीवित पूर्वक द्यायचा, मरगळलेला असं द्यायचा नाही की आपलं स्मरण करताय, जांभळ्या येत आहेत, निरूपण ऐकतायत, कंटाळा येतोय, इकडे तिकडे बघतोय, असा जन्म द्यायचा नाही. आचरण सुद्धा करताना असा जीवित पूर्वक केला गेला पाहिजे. आमच्या सादाईसा या वयस्कर होत्या, स्थूळ होत्या, चालता येत नव्हतं, त्यांच्यासाठी तिथे थांबवलं गेलं त्यांना, परंतु त्या कशा जिवंत अशा बसलेल्या होत्या त्या उंबरट्यावर गाठी घेऊन. आणि ते विचारता इथे कोण आहे, म्हणे इथे कोण नाही, मी बसलेली चक्रधराची दासी येल्लो. हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. आपल्याला देवाची लीळा सांगायला लावली तरी आपण घाबरून जातो. आपल्या समोर येऊन आले असते तर भटोबासांना म्हटलं असतं आम्ही काही ते जबाबदारी घेणं, देवानी वरदान दिलं असेल पण ते तलवार घेऊन येतात, साह्य नाही झालं तर. तसं सादाईसाने म्हटलं नाही. सादाईसांना निश्चित होते, देवाने वरदान दिलं आणि भटोबासाही सांगतायत, आठवण करून देतायत, म्हणजे मला काही भीती नाही, जे होईल ते होईल, देव बघून घेतील. याला म्हणतात जिवंत पूर्वक जन्म देणे. आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वचनाच्या ठिकाणी असं पुष्प वाहता आलं पाहिजे. पुष्प म्हणजे तुमचा वेळ आहे, तो वेळ तुम्हाला देवाला देता आला पाहिजे. पुष्प म्हणजे तुमचा जन्म आहे, तो जन्म तुम्हाला देता आला पाहिजे. पुष्प म्हणजे तुमच्या प्रत्येक वचनातला विधी आहे, तो प्रत्येक वचनातला प्रत्येक विधी आपल्याला देवाला अशा जन्म जीवित पूर्वक देता आला पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक श्रुतीचं प्रमाण ज्या ठिकाणी द्यायचं असेल तेथं श्रुतीचा अर्थ श्रुती निर्वचावा, म्हणजे वचनाला वचनाचं प्रमाण दिलं तर ते अधिक योग्य ठरत असतं. जसं वचनाला तुम्ही कुठल्याही जीवाच्या वाक्याचं प्रमाण देता येणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, वचनाला वचनाचंच प्रमाण तुम्हाला देता आलं पाहिजे. एक वचनाचा जर का आक्षेप आला तर त्या वचनाला दुसऱ्या वचनाचाच तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, निर्वाळा द्यावा लागेल की मग हे वचन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे असं कुठलं तुम्ही हे करू शकता, प्रमाण देऊ शकता. की त्यागाच्या संदर्भामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण त्यागाचं वाक्य सांगत असताना त्याला त्यागाचंच वचन तुम्हाला प्रमाण द्यावं लागेल. मग जर का तुम्ही म्हटले मग ते आमके तर त्यांनी तर काही त्याग केला नाही, त्यांनी जरी नसेल केला परंतु वचनामध्ये इथे तो त्याग
सांगितलेला आहे की कोणी म्हटलं की बाबा नाही त्यांना मग त्याग करता आला नाही, परंतु देहाचा जरी देह संबंधित जरी त्याग करता नाही आला तरी वासनेचा त्याग मात्र स्वामींनी सांगितलं तरी वासना न संडावी. धड तुटे तो धावावे, देह पडे तो करावे. म्हणजे देवाला सोडू नये. किंवा ते म्हणाले की बाबा नाही ते तर अमक्या अमक्या ठिकाणी राहिले, ते काही मार्गात राहिले नाही, परंतु मार्गात जरी नाही राहिले पण जिथे कुठे राहिले ते अधीनत्व कोणाचं त्यांनी बाळगलं, घरच्यांचं की देवाचं? आपल्याला दिसतं की नाही देवाचं अधीनत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. मग ते काय आहे, त्याला वचनाचं प्रमाण आपल्याला देता येतं की याला वचनाचं प्रमाण आहे, देवाने सांगितलेलं आहे. जरी असं नाही तरी असं मात्र तुम्ही करा. असा त्याग जरी नाही झाला तसा तरी त्याग करा. मळत त्याग नाही घडला, मळवत त्याग नाही घडला, पण देवाने अनिष्ट त्यागाबद्दल कुठेतरी नमूद केलेलं आहे. स्वतःव जाय त्यावेळी सांडी असं सुद्धा सांगितलं. तसं का होईना पण तसंही गेलं तरी चालेल, कारण की वचनाचं प्रमाण आहे त्याला. म्हणजे अशा प्रकारे वचनाला वचनाचं प्रमाण देऊन आपण त्या ठिकाणी तो अर्थ जो आहे तो पूर्ण करू शकतो. जरी सांगितलं की बाबा परिच्छेद केला आणि परिच्छेद केलेला असताना त्यांनी कसं काय खाल्लं, मग त्याला तुम्हाला जीवाचं प्रमाण देण्यापेक्षा वचनाचंच प्रमाण द्यावं की ना देवाने सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीने प्रीती विको होई जे सांगितलेलं आहे तेव्हा होता येतं. म्हणजे ते प्रमाण आपल्याला देता आलं पाहिजे. लिळेचा अर्थ लिळे निर्वचावा. लिळेचा अर्थ लिळेच्याच पद्धतीने लिळेचंच दुसऱ्या प्रमाण जर का दिलं तर ते अधिक कसं होतं, समजायला तुम्हाला सोयीस्कर ठरत असतं. वाचून दुसरे प्रमाण तुम्ही देऊ शकता, परंतु लिळेला लिळेचंच प्रमाण जर का दिलं तर तो अर्थ सांगायला आणि समजायला थोडा सोपा जात असतो. दृष्टांताचा अर्थ तो दृष्टांते निर्वचावा. आणि दृष्टांताचा जो अर्थ आहे तो दृष्टांताच्याच माध्यमातून आपल्याला त्याचं दृष्टांत जो एखादं प्रमाण देता आलं तर त्याला ते अधिक सोयीस्कर ठरतं. म्हणजे आपण त्यावेळी दृष्टांताच्या त्या वातावरणामध्ये असतो, आपण त्यावेळी त्या लिळेच्या वातावरणामध्ये असतो आणि त्यावेळी लिळेचंच प्रमाण जर का दिलं. आता लिळा सांगताना मी व्यवहारातलं जर का तुम्हाला एखादी घटना सांगितली तुम्ही लिळेतनं बाहेर येऊन जाता, पण लिळा सांगताना लिळेचंच प्रमाण दिलं तुम्ही त्या लिळेतच राहता, तुम्ही त्या लिळेतनं बाहेर येत नाही. वचनाचं प्रमाण सांगताना वचनाचंच प्रमाण दिलं तुम्हाला त्या सूत्रपाठामध्येच तुम्ही राहता, त्याच्या बाहेर येत नाही तुम्ही. आणि वेगळं प्रमाण दिलं की आपण सूत्रपाठाच्या बाहेर येतो. दृष्टांताचंही तसंच. दृष्टांत ऐकण्याची एक वेगळी मानसिकता असते. आपली गोष्ट ऐकतोय आपण एखादी स्वामींनी सांगितलेली, आणि ती गोष्ट ऐकताना त्याच्या तात्पर्य अर्थ ज्याला द्राष्टांतिक असं म्हणतात त्याकडे आपलं लक्ष असतं. आणि त्यावेळी दृष्टांतातलंच प्रमाण दिलं तर आपलं लक्ष इकडे तिकडे विचलित होत नाही. मग त्यावेळेला ते दृष्टांताचंच प्रमाण दिलेलं अधिक योग्य. गीतेचा अर्थ गीते निर्वचावा. भगवद्गीतेचा अर्थ सांगितला जाते, श्लोकाचा अर्थ वगैरे, तर ते गीतेतलेच प्रमाण दिले गेली पाहिजेत. की भगवद्गीतेचं सांगत असताना मग ते सांगितलं की अर्जुन तर स्वामींचं ऐकायलाच तयार नव्हता. मग त्यावेळी काय केलं, विश्वरूप प्रगटिले, विश्वरूप दाखवलं 11व्या अध्यायामध्ये, ते विश्लेषण आलेलं आहे. आणि असं करता करता मग अर्जुनाच्या शंका ज्या आहेत ते एक एक सुटत गेले आणि मग ते म्हणाले करिष्ये वचनम तव. ते लिळेचंच वचन भगवद्गीतेच्या अध्यायाचं श्लोकाचंच तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाण द्यावं लागेल. आणि मग कृष्ण महाराज म्हणतात की बरं तू माझं ऐकणार ना, मग मामेकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण आहे. म्हणजे ते क्रम आहे, तो क्रम असेल तर तुम्हाला त्यातली प्रमाणात त्यातच मिळाली तर अधिक सोयीस्कर असतं. त्याच्यामुळे जसं तुम्ही स्वयंपाक घरामध्ये तुमची ती मांडणी असते ना, मसाल्याचा डब्बा असतो, मसाल्याचे सगळे पदार्थ एकाच डब्यामध्ये ठेवतात. एक पदार्थ इकडे एक पदार्थ तिकडे असं नाही. जे एकदा मसाल्याचा डब्बा उघडल्यानंतर ज्या ज्या गोष्टी टाकायच्या, राई जिरं हळद वगैरे वगैरे, ते सगळे एकाच ठिकाणी तुम्ही जमवून ठेवत असता, ते साठवून ठेवता, म्हणजे तुम्हाला उपयोगात न्यायला ते बरं पडतं. तशा पद्धतीने या वचनांची जी प्रमाण वचनात द्या, लिळेंची प्रमाण लिळेच्या माध्यमातून द्या. गीतेचा अर्थ गीते निर्वचावा. भागवताचा अर्थ भागवते निर्वचावा. भागवतातलं प्रमाण देताना ते बोलताना भागवतातलंच द्या. भागवताला तुम्ही वचनाचं प्रमाण द्यायला जाल तर ते तसं चालणार नाही, कारण की श्रीमुखीच श्रुती स्मृती
हे वगैरे जे आहे आणि भागवत आहे याच्यामध्ये फरक पडतो. त्या दोघांचा संपर्क तुम्ही जोडू शकता, सांगू शकता, तुमची कुशलता आहे. प्रमाण देताना भागवतातलं भागवतातच आहे, त्याला वचनाचं प्रमाण देऊ नका. किंवा वचनाचं प्रमाण सांगत असताना भागवताचा पुरावा देऊ नका. तिकडे भागवतात असं सांगितलेलं आहे, ते चालणार नाही. म्हणजे तिथलं तिथेच तुम्ही दिलेलं अधिक उत्तम राहील. एक अर्थ तो अवघाची निर्वचावा, आणि एखादा अर्थ असा असेल, एखादं वचन असं असेल की ते तुम्ही कुठेही उपयोगामध्ये आणू शकता. जसं आमच्या स्वामींनी त्या पळीचा दृष्टांत दिला ना, त्याचा आहे की त्या पळीचा कुठेही उपयोग होऊ शकतो. तुम्ही भातासाठी, भाजीसाठी, डाळीसाठी, काही कुठल्याही स्वयंपाकामध्ये त्या पळीचा उपयोग, कालता असो ना, त्याचा उपयोग तुम्ही घेऊ शकता. ती फोडणी वगैरे तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी, म्हणजे त्याचा कुठेही उपयोग होतो. किंवा चणा विखो सांगितला देवानी, का बरं? कारण की तो चणा कशातही उपयोग होतो. त्याची भाजी बनवू शकता तुम्ही, त्याचं सुक नुसतेच खाऊ शकता, किंवा त्याच्यात मीठ, मिरची, लिंबू वगैरे पिळून तसंही खाऊ शकता. म्हणजे त्याचे विविध त्याचे पदार्थ होऊ शकतात. आणि असा तो जो आहे चणा, तो पाहिल्यानंतर आपल्याला वेगवेगळे विचार येऊ शकतात की आपल्याला हे बनवून खायचं, ते बनवून खायचं वगैरे वगैरे. म्हणून तो चणा कसा आहे आपल्यासाठी विखो आहे. म्हणजे तो पदार्थ बघितल्यानंतर ईश्वराला आपण विसरू शकतो, म्हणून तो विखो आहे. त्यानंतर एखादा पदार्थ असा असतो की तो सगळीकडे उपयोगी जातो. जसं मीठ आहे, मीठ कशातही टाकल्या जातं, फक्त गोड पदार्थांमध्ये मीठ टाकत नसतात. अजून कशात टाकत नाहीत? फक्त गोड पदार्थ, तेच म्हणजे दूध, म्हणजे तेच आलं तसं. दुधाचे पदार्थ तिखट काही बनतात का? पनीर बनतं, म्हणजे पनीर मध्ये सुद्धा ते टाकता येतं. अर्थातच असा एखादा पदार्थ तो सगळीकडे उपयोगी जातो. तसं एखादं वचन असं असतं की जीव सर्वाधिकारी हे वचन, एखादा जीव दोषवंत असेल तर तिथेही लागू शकतं. म्हणजे तो जीव दोषाला पण अधिकारी असू ठरू शकतो. तेच वचन तुम्हाला गुणाच्या ठिकाणी लावता येतं की बाबा एवढं भटोबास असे असताना ते एवढ्या टोकाचे वेदवंती कसे काय झाले? वेदवंती नागदेव म्हणायला लागले लोक त्यांना. जीव सर्वाधिकारी, म्हणजे सर्वाधिकारी आहे जीव. तो कुठेही कसाही ज्या संघामध्ये तो जाईल तो तसा होईल. जीव जैसा संगी ठेवी तैसा टाके, हा अर्थ गुणाच्या अर्थाने पण येतो, दोषाच्या अर्थाने पण येतो. म्हणजे एखादा अर्थ असा असतो तो सगळीकडे उपयोगामध्ये येत असतो, उपयोगामध्ये त्याला आपण आणता येतो. आणि म्हणून सांगतात की एक अर्थ तो अवघाची निर्वचावा, त्याला वचनाचं प्रमाण देता येतं. की ते म्हटले की हा दोषवंत आहे, मग कसं हा गुणदायक होईल का? होऊ शकतो, कारण की तो सर्वाधिकारी आहे म्हणून तो होऊ शकतो तसा. किंवा एखादं वचन आहे, संवारामध्ये वचन आहे, कार्य कारणी विलियाज आहे, म्हणजे संवारामध्ये सगळं सांगितलं पण ईश्वर अवतार अव्यक्ती विलीन होतात हे सांगितलेलंच नाही. संवार एकाच वचनामध्ये सांगितल्या गेल्या, कार्य कारणी विलियाज, एकाच वचनाचा संवार आहे. ह्या एका वचनामध्ये सर्व सांगून टाकलं, जीव देवता प्रपंच परम, जेतुके कार्यासी आले तेतुके कारणी विलिया जात. एकाच वचनात संवार संपून गेला. म्हणजे एक वचन प्रमाण दिलं की ते सगळ्या गोष्टींना काय करतं? पूरक ठरतं. अशा प्रकारे एवं जे स्थळीचे ते स्थळी तया प्रकरणानुरूप निर्वचू, म्हणजे ज्या स्थळीचे त्या स्थळी जर का निरूपण केलं, आचार्याचे आचारीच, आचारासाठी आचाराचंच प्रमाण द्यावं लागेल तुम्हाला, आणि विचाराच्यासाठी विचाराचंच प्रमाण तुम्हाला द्यावं लागेल. अशा पद्धतीने ज्या स्थळीचे त्या स्थळी प्रकरणाच्या अनुरूप तुम्ही निर्वचा, म्हणजे त्याचं निरूपण करा, म्हणजे तो अर्थ बरोबर त्या ठिकाणी चपखल बसतो. ऐसे सांगितले, म्हणजे अशा प्रकारे आचार्यांनी समस्त गुरुकुळांना या बाबतीमध्ये निरूपण केलेलं आहे. पुढची स्मृती येते 236 क्रमांकाची, 237 क्रमांकाची. धर्मवार्ता प्रसंगी केशवदेवी कवीश्वरा कोपने. धर्मवार्ता प्रसंगी
केशराज व्यास यांनी कवीश्वर भासांना ते कोपलेले आहेत, म्हणजे रागावलेत, म्हणजे भांडले बिंडले नाहीत. त्यांनी नियम सांगितलेला आहे त्या बाबतीमध्ये. एक वेळ भटोबास धर्मवार्ता करीत असती. भटोबास धर्मवार्ता करत होते. ते धर्मवार्तेसी प्रधानत्वे भटोबास कवीश्वरबास बोलत असती. आणि त्या धर्मवार्तेमध्ये 2 जण फक्त जास्त बोलत होते, बाकीचे जे आहेत ते श्रवण करत होते. शंका ही कोणाची होती? कवीश्वर वासांची होती. त्याच्यामुळे त्यांनी तो प्रश्न केला, त्याला उत्तर भटोबासांनी दिलं. त्याला आक्षेप परत कवीश्वर वास घेतात, परत भटोबास उत्तर देतात, परत ते आक्षेप घेतात, परत ते उत्तर देतात. आणि कवीश्वर वास ऐकायला तयार नाही. भट्टोबास सुद्धा एकाला एक उत्तर त्यांना देतच आहेत. आणि कवीश्वर वास त्यांनी ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीला 1, 2, 3 प्रमाण भेटली म्हणजे भरपूर झालं. अजून किती प्रमाण पाहिजे? पुरावे आपल्याला हे असतात ना, आय विटनेस म्हणतात ज्याला, ते किती पाहिजे असतात? 1 किंवा 2, जास्त नाही. परंतु कशातच समाधान वाटणं, काही लोक असतात ते फक्त प्रश्नच करतात, त्यांना त्याचं वचनोक्त उत्तर दिलं तरी ते त्यांना समाधान वाटत नाही. मागे एकाने काही प्रश्न केला, मी त्याला वचनोक्त प्रमाण दिलं, तेव्हा ते ठीक आहे, परंतु हे असं कसं? म्हटलं वचनाचं प्रमाण दिलं, विषय संपला, आता कोणीच इथे बोलू शकत नाही. नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु हे असं कसं? मग वचनाचं प्रमाण दिलं ना, आता अजून असं कसं काय? मग त्याच्या काही लक्षात येईना ते, किंवा त्याला समाधान वाटेना, किंवा कधी कधी काही लोक उगाच वाद घालावा म्हणून प्रश्न करतात, असे पण निदर्शनाला येतात आमच्या. मग त्यावेळी तो व्यक्ती कसा आहे, काय आहे लक्षात घेऊन मग त्या ठिकाणी आपण धर्मवार्ता त्या ठिकाणी थांबवावी. कारण की धर्मवार्तेची मग ती जी वार्ता आहे ती दोष वार्ता होऊ शकते, घडू शकते. मग त्यावेळी थांबून जायचं आपण. मग अशा वेळेला एकदा धर्मवार्ता होत असताना ती धर्मवार्तेची प्रधानत्वे भट्टोबास आणि कवीश्वरबास हे दोघं जास्त बोलत होते. आणि त्या दोघांचाच विषय सुरू होता. आक्षेप परिहारी थोडी चर्चा केली. आक्षेप आणि परिहार. आक्षेप कोणी घ्यायचा? कवीश्वरबासांनी. परिहार कोणी द्यायचा? भट्टोबासांनी. परत त्यांनी आक्षेप घ्यायचा, त्यावर भट्टोबासांनी उत्तर द्यायचं. असं होता 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 खूप थोडी चर्चा झाली. थोडी म्हणजे खूप वेळ, कमी वेळ नाही, खूप वेळ. विशेष लक्षात घेतल्या जाईना. एकदा संवत्सरला असं झालं की पोथी सुरू होती आणि त्याच्यामध्ये एक काहीतरी प्रश्न असा निघाला की पूर्ण वेळ पोथीच झाली नाही, चर्चा झाली. आणि ते चर्चा म्हणजे आता ती चर्चा जी कशी होती, एक बाबांनी आम्हाला प्रश्न विचारायचे. मग आता आम्ही त्यावेळी पोथीत नव्हतो बोलत, पण जे कोणी मोठे होते, ज्येष्ठ होते, खास करून मामाजी समजा त्याच्यामध्ये बोलायचे वगैरे. असं जे दुसऱ्या दिवशी 1 तास दंडवत झाला आणि नंतरचा दंडवत झाला. पोथी झाली नाही, परंतु पोथीच्याच विषयावर चर्चा मात्र झाली. पण ती चर्चा कशी होती? साधक बाधक अशी चर्चा असल्यामुळे, म्हणजे आक्षेप परिहार अशी चर्चा होती, तर त्याच्यातनं आम्हाला लाभच होतो. मी तुम्हाला काल सांगितलं ना की निरूपणापेक्षा कधी कधी चर्चेमध्ये जास्त लाभ आपल्याला होत असतो. संवत्सरला किंवा वांबरे कोणी अधिकरण आले, मामाजींच्या रूम मध्ये ते बसले, तेव्हा त्यांची काही ना काही धर्मवार्ता किंवा मार्ग वार्ता अशी व्हायची आणि ती आमच्यासाठी लाभदायक असायची. तुम्ही पण कधी 2 अधिकरणांचं बोलणं असेल तर त्या ठिकाणी आपण शांतपणे ते ऐकायचं. त्यामध्ये जे जे विषय होतात, चर्चा होते, ती आपल्या उपयोगी जात असते. परंतु ती चर्चा करत असताना एक महानुभाव पंथामध्ये तारतम्य पाळलं जात असतं की दोघांचेही मन सांभाळून ती चर्चा करायची असते. कोणी त्या चर्चेमध्ये दुखावल्या गेला नाही पाहिजे. कोणालाही दुखवण्याचा हेतू किंवा हरवण्याचा हेतू त्याच्यामध्ये नसावा. मला जी शंका निर्माण झाली त्याचं निरसन झालं पाहिजे, हा हेतू असावा. आणि ते निरसन मला ह्यांच्याकडनं प्राप्त व्हावं, चर्चेतनं प्राप्त व्हावं, अशा प्रकारचं विनंती देवाला प्रार्थना करूनच त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं. एकमेकांना दुखवण्यासाठी किंवा कमीपणा दाखवण्यासाठी म्हणून ती चर्चा महानुभाव पंथामध्ये होत नसते. ती चर्चा त्या दोघांसाठी तर लाभदायक असतेच, परंतु जे ऐकणारे, श्रवण करणारे जी लोक असतात त्यांच्यासाठी पण ती चर्चा उपयुक्त असते. आणि म्हणून ही चर्चा जी आहे ती थोडीशी ताणल्या गेली. आणि कवीश्वर बाज जे आहेत विद्वान व्यक्तिमत्व आहे. जसं भट्टोबासांना
शिन्नस्थळी या ठिकाणी स्वामींचं स्वरूपाचं दर्शन झालं, शक्तियुक्त स्वरूपाचं दर्शन झालं. नंतर कधी जेव्हा भट्टोबास शिन्नस्थळी वंदन करायला आले, स्वामींचं बीजे केल्यानंतर त्यावेळेला त्यांना तिथे दर्शन झालं आणि त्यांनी ते कोणाला सांगितलं? नाती नागाईसाला सांगितलं. पण तिला सांगितलं तुम्ही कवीश्वर बासांना सांगू नका. आता ते काय आहे की बोलण्याचा स्वभाव असा असतो, महिला वर्गांना म्हणजे त्यांच्याकडे जर का काही वेगळी माहिती असेल तर त्यांना ती पुढे सांगण्यासाठी त्यांना असं वाटतं की आपल्या थ्रू ती लोकांपर्यंत पोहोचावी. आणि कदाचित नाती नागाईचा म्हणजे थोर साधनवंत होत्या बरं का, सामान्य महिला नव्हत्या त्या. नाती नागाईचा म्हणजे भट्टोबासांच्या त्या नात होत्या आणि भरपूर चांगल्या प्रकारचं वैराग्य जे आहे ते त्यांनी नंतरच्या काळामध्ये केलं, देहक्षेपलं त्यांनी. अशा त्या नाती नागाईस होत्या. त्यांच्याकडनं ते बोलल्या गेलं कवीश्वर बासांना. नाती नागाईसांना भट्टोबासांनी सांगितलं तेव्हा नाती नागाईसांनी ते श्रद्धापूर्वक ऐकलेलं आहे की तुम्हाला दर्शन झालं, त्यांनी श्रद्धापूर्वक मान्य केलं, स्वीकारलं. पण कवीश्वर बासांना सांगितलं त्यावेळी त्यांनी ते मान्य केलं, म्हणजे त्यांनी त्याच्याविषयी संदेह व्यक्त केला. आणि जसा त्यांनी संदेह व्यक्त केला तसं नाती नागाईसा म्हणतात बरोबर आहे, मला भट्टोबासांनी सांगितलं होतं तुम्हाला सांगू नका. का नव्हतं सांगितलं सांगायला ते आता मला कळालं की तुम्ही त्याच्याविषयी संदेह व्यक्त केले. आणि कोणाविषयी? भट्टोबासांविषयी तो संदेह आहे, ज्याचा त्याचा एक वैयक्तिक अनुभव असतो. त्या वैयक्तिक अनुभवाला आपण आव्हान नाही करू शकत, कारण की खरोखर त्यांना तो अनुभव आला असेल. परंतु कवीश्वर बासांनी काय केलं? संदेह निर्माण झाला, कारण की ते वैचारिक होते. विचार पातळीवर विचार करणारा जो व्यक्ती आहे तो सगळ्या गोष्टी सहजपणे स्वीकारत नसतो बरं का, त्याला त्याच्याविषयी संदेह निर्माण होतो. तुम्ही जर का म्हटले की आम्ही उपहार केला आणि तिथे पावलं उमटली देवाची, आता जो जाणकार व्यक्ती आहे त्याला विचार करावा लागेल, तो मान्य नाही करणार. तुम्ही जर का कुठल्या अज्ञान व्यक्तीला सांगितलं किंवा भावुक व्यक्तीला सांगितलं तो मान्य करून घेईल लगेच, पण जाणकार व्यक्ती ते मान्य करणार नाही, कारण की ते घडणं अशक्य गोष्ट आहे. परंतु इथे सांगणारे कोण आहेत? भट्टोबास आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी कवीश्वर बासांची जी वृत्ती आहे ती एका अर्थाने आपल्याला चुकीची जरी वाटत असेल तर एका अर्थाने ती बरोबर सुद्धा अशी आहे की कुठलाही अर्थ घेताना तो विचारपूर्वक चहू बाजूंनी व्यवस्थित करून, म्हणजे आपण जेव्हा जागा घेतो तर जागेचे चारही भाग बघतो, जागेच्या चारही भागाला कोणाकोणाच्या जागा आहेत, रस्ता कुठल्या बाजूला आहे, सगळं बघून ती जागा घेत असतो. तसं एखादा विचार घेत असताना सुद्धा तो चारही बाजूनी चौखरून असा घेतला गेला पाहिजे. त्याचा आक्षेप बाधा वगैरे सगळ्या गोष्टी, जसं भट्टोबासांना त्यांनी सांगितलं की भट्टोबासांनी म्हणाले की असं पलीकडचे देवगिरीला काय आहे, एका ठिकाणी सामान्य स्त्रीच्या ठिकाणी परमेश्वर अवतार आहेत पक्षी रूपामध्ये. मग ते बाकीचे म्हणत जायचं का? मग आपण ते म्हणू नाही, ते अवतार आपल्याला विहित केलेले नाहीयेत, म्हणजे तिथे शास्त्राचं वचनाचं ईश्वर अवतार आहेत पण ते विहित नाहीत. भट्टोबास म्हणतात की श्रीप्रभूंची सेवा पण आम्हाला देवाने विहित केली. ती स्मृती आता झाली आमच्या इकडे संभाजीनगरला वगैरे, इतकी सुंदर स्मृती आहे, स्पष्ट आहे की प्रमाणाशिवाय नाही, विहित केल्याशिवाय नाही. जरी विधी आहे पण आम्हाला तो विधी विहित नाही केलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. मग हा एक प्रकार चांगला पण आहे, पण प्रत्येक ठिकाणी चिकित्सा हा प्रकार नसला पाहिजे. कुणी म्हणेल कुणी बघितलं देव होते की नव्हते, कुणी म्हणेल कुणी बघितलं मोक्ष मिळेल की नाही मिळेल, अशा प्रकारचे संदेह निर्माण नाही करायचे, जेणेकरून आपली धर्महानी होईल. कदाचित कधी कधी खूप चर्चा केल्याने सुद्धा मळीनत्व येतं, समोरच्या बद्दल आपल्याला थोडासा द्वेषभाव निर्माण होतो, असंही होऊ शकतं. खूप रडल्याने स्वामी सांगतात रडिनल्या काजळी पडे, हे जे काही सांगितलेले तशाच प्रकारे खूप जर का आपण धर्माच्या नावाखाली जर का आपण थोडं चुकीची दिशा पकडली तर आपल्यामध्ये अधर्माचा संचार पण होऊ शकतो. म्हणून स्वामींनी धर्म स्वीकारत असताना सुद्धा म्हणजे तारतम्य, तुमचा अधिकार किती आहे काय आहे त्या अनुसारच तुम्ही तो धर्म स्वीकारा किंवा अधिकार वाढवा. तो अधिकार आपल्याला वाढू पण शकतो आणि त्या अनुषंगाने चर्चा करून आपल्याला जेवढं समजेल त्याच्यापेक्षा थोडी जास्त चर्चा केली की अजून गोष्टी समजतील, पण त्याच्याही पलीकडचं असेल तर मग तुम्हाला समजणार नाही. आता मी तुम्हाला परमेश्वराचं स्वरूप किती नवम कसं काही सांगितलं, ते असं आहे तसं आहे अमुक आहे टमक, जरी तुम्हाला काहीही कळणार नाही.
आणि म्हणून मला वाटतं की परमेश्वराच्या स्वरूपावर चर्चा नाही झाली पाहिजे, असं मला वाटतं बरं का. जिथे जायचं आहे, स्वामींनी एका वाक्यात सांगून टाकलं की अनुभवी जे ते निके म्हटल्यानंतर आता आम्हाला चर्ची जे ते निके नाही. एका विशिष्ट विषयावर चर्चा करू शकतो आपण, पण एका विशिष्ट विषयावर चर्चा करायची नाही. तुम्ही एखादा पदार्थ बनवण्यावर चर्चा करू शकता, पण त्याच्या चवीवर तुम्ही ती चव तुम्ही चाखल्याशिवाय तुम्ही चर्चा करता येणार नाही. तुम्हाला ते अनुभवावंच लागेल तुम्हाला, त्यानंतरच तुम्ही त्याच्याबद्दल बोलायचं आहे. आणि म्हणून एखादा विषय किती ताणायचा आहे आणि किती तो समजून घ्यायचा आहे हे ज्याचं त्याला लक्षात येणं गरजेचं आहे. परंतु कवीश्वर वास हे उत्तम चर्चक होते, चांगले. त्याच्यामुळे त्यांच्या सोबत भट्टोबासांची जी चर्चा झाली ती कशी झाली, थोडी चर्चा केली म्हणजे लांब लचक ती चर्चा झाली. तयावरुनी केशवबासी कवीश्वर बासा ते म्हणितले. चर्चा संपन्न झाल्यानंतर केशवबास जे आहेत ते कवीश्वर बासांना म्हणतात, नंतर भटो आधी करणे तुके वाढविता दूषण असे. म्हणजे ते म्हणतात की भटो म्हणजे कवीश्वर भटो आधी करण्यासी हेतुके वाढविता, म्हणजे अधिकरणाचं एवढी तुम्ही म्हणजे पार त्यांचा अंत पाहिल्यासारखं करून राहिलेले आहेत. त्यांनी जर का सांगितलं की हे उत्तर आहे, हे प्रमाण आहे, तरी सुद्धा तुम्ही आक्षेप घेऊन राहिलेत. 2, 3, 4 वचनाचे प्रमाण मिळाले असतील तरी सुद्धा तुम्ही तो विषय ताणतच आहात. मग याच्यामुळे काय होईल, दूषण असे म्हणजे हे दोषजनक आहे. कुठेतरी आपल्याला आपल्या चर्चेत जर का सात्विकता टिकवता नाही आली तर दोष निर्मिती त्याच्यातनं व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे आपण अंगणात पाणी मारतो ना, किती मारतो, ती माती पण ओली झाली पाहिजे आणि चिखलही नाही झालं पाहिजे. तुम्ही पाणीच टाकत राहिले तर काय होईल, चिखल होऊन जाईल. चर्चेचा चिखल नाही झाला पाहिजे. एकदा पाणी शिंपल्यानंतर जे मातीचा सुगंध येतो ना, तसं चर्चेत ना आपल्याला तो परिमळ प्राप्त झाला पाहिजे, समाधान प्राप्त झालं पाहिजे. त्या चर्चेचा चिखल जर का झाला तर मग त्या चर्चेअंती आपल्याला काहीच साध्य होत नाही. आणि म्हणून ते दूषण असे म्हणजे हे दोषजनक आहे. अधिष्ठानीची प्रसन्नता जाय, अधिष्ठानीची प्रसन्नता जी आहे ती जाऊ शकते. अधिकरण जे आहेत ते निरूपण करताना त्यांची प्रसन्नता असते, ती प्रसन्नता टिकून राहत नाही. का ती टिकते कशामुळे किंवा वाढते कशामुळे, तर ते श्रोते जे ऐकणारे श्रवण करणारे जे आहेत ते कशा प्रकारचे आहेत, त्यांची जिज्ञासा कशा प्रकारची आहे आणि त्यांना या निरूपणातनं काय अपेक्षित आहे, त्यांचा हेतू काय आहे निरूपण ऐकल्यानंतर. जसं तुम्ही म्हटले की बाबा या वचनांचे अर्थ आम्ही जाणून घेऊ आणि आम्ही पोथी करू, मग आमचाही मान सन्मान होईल. ह्या जर काही हेतू असेल त्या श्रवणाचा हेतू तुमचा चुकीचा आहे. पण तुम्ही म्हटले की या त्याग वचनांचा अर्थ आम्ही जाणून घेऊ आणि आम्ही सुद्धा त्याग करण्याचा प्रयत्न करू, आम्ही जसं जमेल तसं त्याग आम्ही करू. म्हणजे तो हेतू जर का तुमचा असेल तर निश्चितच तुम्हाला त्याच्यातनं समाधान प्राप्त होईल आणि ईश्वर त्याच्याने प्रसन्न होते. अधिष्ठान कुणाचं आहे, ज्ञानाचं. ज्ञान कुणाचं आहे, परमेश्वराचं. परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे त्यावेळेला तुम्हाला ज्ञान व्हावं, कसं व्हावं, काय व्हावं. मी जे नेहमी तुम्हाला सांगतो की निरूपणाच्या आधी नामस्मरण करा. तुम्ही निरूपणाच्या आधी बोलू नका. निरूपणाच्या आधी स्मरण कशासाठी करायचं, की ते जे अधिष्ठान आहे परमेश्वराचं, ते अधिष्ठानाला विनंती करायची आहे की आम्हाला हे ज्ञान उमटू द्या. ही प्रार्थना तुम्ही नाही केली. तुम्ही प्रवचनाला बसताना 2 दंडवत नाही घातले, देवाला प्रार्थना नाही केली, उठल्यानंतर प्रवचन संपल्यानंतर 2 दंडवत घातले नाही, प्रार्थना नाही केली, तर ते ज्ञानाचं अधिष्ठान तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही, फक्त श्रवण केल्या जाईल. म्हणून आजच्या काळामध्ये वाचनिक वर्ग एवढं श्रवण करतो आहे परंतु आचरणामध्ये काहीच नाही. कारण की त्या संदर्भामध्ये जो हेतू आहे तो हेतू आपला जसा तसा बरोबर नसल्यामुळे आपल्याला वाटतं की आम्हाला माहिती झाली पाहिजे, परंतु तसं नाही. आम्हाला आचरणासाठी माहिती झाली पाहिजे, आम्हाला आचरायचं आहे ते. म्हणून त्या दृष्टी जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा ते ज्ञान तुमच्याकडे संचित होत जाईल. त्या ज्ञानाचं प्रमाण वाढेल, आचरणाचं तुमचं जे काही आचरण करण्याचं प्रमाण आहे ते त्यावेळेला वाढेल. आणि जर का तुमचा हेतू चुकला, हेतू चुकीचा झाला तर अधिष्ठानाची प्रसन्नता जाय, म्हणजे अधिकरण जे तुम्हाला सांगतात, अधिष्ठित केलेले जे आहेत देवाने, ते अधिष्ठित
ईश्वर अधिष्ठित अधिकरण जे आहेत ते कुठेतरी दुखावल्या गेले तर काय होईल, त्या ठिकाणची प्रसन्नता जाईल आणि तुम्हाला सांगण्याचा जो त्यांचा ओघ आहे, प्रवाह आहे, तो कुठेतरी कमी होईल. जसं आम्ही बघितलं, आम्ही जेव्हा संवत्सरला गेलो, आम्ही 3 जण होतो, 3-4 जण आमची जाळी होती. तर आम्हाला वचन संबंध म्हणजे वचन वचनार्थ सुद्धा मामाजी एवढं विश्लेषणपूर्वक सांगायचे की आम्हाला ते लक्षात यायचं. आणि आमचे जे सिनियर होते ते म्हणायचे की तुम्हाला खूप विश्लेषणपूर्वक सांगतात बरं का गुरुजी. ते पण ऐकत होते, त्यांनी पण आधी त्यांचा वचन संबंध झाला, ते आता टीकेमध्ये आहेत. तेव्हापासून आम्ही विचार केला की गुरुजी आम्हाला जे सांगतायत म्हणजे त्यांचा विशेष मनोधर्म असावा कदाचित, त्याच्यामुळे आपल्याला ते विश्लेषणपूर्वक सांगतात किंवा आपल्याशी बोलताना त्यांना ते स्फुर्दरूपता होत असेल. जसे श्रोते असतात तसं बोलताना ती स्फुर्दरूपता होते बरं का. म्हणजे मला 2 दिवसापेक्षा आज जास्त मला स्फुर्दरूपता होते असं मला जाणवलं. म्हणून पहिल्या सत्रामध्ये आचाराच्या माझ्याकडे अजून 1 तासाचं बोलणं होतं, कारण की त्या वेळेला कशा व्यक्ती आहे समोर त्यानुसार त्या ठिकाणी बोलण्याची स्फुर्दरूपता परमेश्वर करून देतात. मला सुस्त असं नाही, तुमचा तो ऐकण्याचा योग असेल तर परमेश्वर ते माझ्या थ्रू ते स्फुरून देतील. कुठल्याही व्यक्तीच्या, वासनिकाच्या, साधूंच्या, अधिकरणांच्या मुखे ते स्फुरवून देत असतात. आणि ती प्रसन्नता आहे म्हणजे ते ऐकत असताना तुमचा ऐकण्याचा प्रवाह, भाव, ते तिथे काय सांगितलं वचनामध्ये, घेते द्वार, ते जे आहे त्यावेळी तुम्ही ते उघडं ठेवलं पाहिजे. घेण्याचा भाग, जसं पशुचा दृष्टांत दिला, काय सांगितलं, आडी दरडी चरे, फक्त रवंथे नाही, फक्त चरे. घेण्याचा भाग आधी पाहिजे. एकदा घेतल्यानंतर हितसर त्याच्यावर चिंतन, मंथन, चर्चा, जिज्ञासा हे पद्धतशीर आलं पाहिजे त्याच्यामध्ये. ते फोडणी टाकता त्यावेळी काय करता, आधी तेल तापू देता, मग जिरं टाकता की राई, राई टाकता, आधी ते तडतडू देता आणि मग जिरं टाकलं की लगेच दुसरा पदार्थ, कारण जिरं जळलं नाही पाहिजे. मला येतो स्वयंपाक. म्हणजे त्या ठिकाणी पद्धतशीर तुम्ही सगळ्या गोष्टी टाकत असता आणि ते पद्धतशीर तेवढा वेळ त्याला देता, मग तो पदार्थ बरोबर चव त्याची उतरते त्याच्यामध्ये, त्याच्याशिवाय नाही. मग चर्चा आणि ज्ञान श्रवणामध्ये सुद्धा हा टप्पा असणं तेवढंच आवश्यक असतं. मग इथे आपलं जे अधिष्ठान आहे म्हणजे अधिकरण आहेत आता सध्या, तर ते अधिकरणांनाही दुखवायचं नाही. आणि खऱ्या अर्थाने परमेश्वर जे आपल्याला देऊ करतायत ते घेताना ते आपण वचनोक्तच घ्यायचं आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती जे सांगतो आहे ते श्रवण करा आणि ते वचनोक्त असेल तर ते अंतःकरणात साठवा आणि त्यांना दुखवू नका. आता कधी कधी काय अपूर्व अर्थ जेव्हा आपण ऐकतो त्या वेळेला तुम्हाला काय करावं लागेल, आता तिथे परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे ते सुद्धा दुखावलं गेलं नाही पाहिजे. म्हणजे परमेश्वराची प्रसन्नता आहे आता आपल्याला द्यायचं आहे. बाई देव जाना, इथे प्रसन्नता आहे देवाची. निरूपणाचं उचंबळ आहे. त्यावेळी त्या प्रल्हाद बाई साहेब त्यांनी घेतेद्वार उघडं ठेवलेलं आहे. ते म्हणतात, जीजी नेणे तुम्ही सांगा, आपण असतो तर माहिती आहे आम्हाला, आम्ही रोज रेकॉर्डिंग ऐकतो. देवाला सांगितलं असतं आपण, आमचं हे पाठ आहे, आमचं ते पाठ आहे, आमची पिढ्यानपिढ्या उपदेश यायचे आहेत वगैरे वगैरे सांगून देवाला म्हटलं असतं आम्हालाच देव माहिती आहे, आमच्या गावात दुसरं कोणालाच नाही माहिती. आपण असं बोलून काय केलं असतं, एखादे अधिकरण किंवा साधू तुम्हाला लीळा सांगतात, तुम्ही काय म्हणणार, ही लीळा माहिती आहे बाबा आम्हाला, दुसरी लीळा सांगा. अरे पण ते काहीतरी वेगळ्या पद्धतीत लीळा सांगत असतील तर. आमच्याकडे लहान लहान मुलं लीळा सांगतात बरं का. उल्हासनगरला कार्यक्रम असेल तर लहान लहान मुलांची सभा असते. आता एकदा असं झालं की ते मुलं जो तो उडतोय, म्हणजे 10 मुलांपैकी 4 मुलांनी ससिक रक्षणाचीच लीळा सांगितली. मुलांना प्राण्यांची लीळा आवडतात. मला कोणतरी म्हटलं की बाबा हे सगळेजण ससिक रक्षणाची लीळा सांगतात. म्हणजे लीळा एकच आहे, वक्ता मात्र वेगवेगळे आहेत, त्यांचे शब्द वेगळे आहेत, मांडणी वेगळी आहे, प्रत्येकाचा तात्पर्य अर्थ वेगळा आहे. आपल्याला त्या दृष्टीने ती लीळा ऐकायची आहे. एकच वचन तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे, एकच लीळा तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायची आहे, एकच विषय पुन्हा पुन्हा ऐकायचा, तेव्हा तो प्रत्येक वेळी थोडा 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 आपल्याला समजत असतो. आणि म्हणून या ठिकाणी ती अधिष्ठान जे आहे, देव जे देण्यासाठी त्या ठिकाणी ती देवाचा उचंबळा आहे, तर तो त्यावेळी ऐकून घ्यायचा. मग देव सांगतात की देव पाषाणाचा नव्हे,
काष्टाचा नव्हे, धातूचा नव्हे, कागदाचा नव्हे, मातीचा नव्हे, वगैरे वगैरे सर्व सांगतात देव. ते ऐकून घ्या सगळं. मग तेच देव सांगतील की देव कशाचा आहे, कसा आहे, ते सुद्धा तेच सांगतील. त्यावेळी सुद्धा आपलं घेतेद्वार हे आपण उघडं ठेवलं पाहिजे. तेव्हा ती प्रसन्नता टिकून राहते. मध्ये तुम्ही आक्षेप घेतला की तो आक्षेप सुद्धा घेताना तुम्हाला पद्धतशीर आक्षेप घ्यावा लागेल. कधी कधी आम्ही एखादा लिळा सांगतो, म्हणजे कधी कधी असं होतं की बाबा आम्हाला ह्या विषयावर सांगा काय. मग ते सांगत असताना ते मध्ये मध्ये बोलत राहतात. मग काय होतं, तो विषय आमचा पूर्ण होत नाही. आणि मग असं सांगता सांगता त्यांना जर का म्हटलं मी असं, स्वामी त्या ठिकाणी शिन्नस्थळीला आले आणि शिन्नस्थळीला बसल्यानंतर स्वामी म्हणतात बाबा शिन्नस्थळीचं पाणी आता आहे का, आता शिन्नस्थळीला. आणि विषय काय सुरू आहे, आपण बोलतो काय आहोत, त्याला अनुरूपच तुम्ही आक्षेप घ्या किंवा त्याला अनुरूपच तुम्ही काहीतरी बोला की जेणेकरून तो विषय अजून विस्तृत होईल, तो विषय बंद होईल किंवा तो विषय तिकडे थांबेल. अशा प्रकारचं बोलणं आपलं नसलं पाहिजे. ती अधिष्ठानाची जी प्रसन्नता आहे, कारण की बोध आणि बोधशक्ती ते परमेश्वराकडनं आहे. आमच्याकडनं तुम्हाला फक्त शब्दरूप माहिती आली, बाकी त्या विषयाचा जो बोध आहे, उमट आहे, तो देवाकडनंच होणार. म्हणून प्रार्थना तुम्ही पोथीच्या आधी नंतर जे दंडवत घालता ते साधूंना घालायचे नाही, ते कोणाला घालायचे, तुम्हाला देवाला ते दंडवत घालायचे. आणि तुम्हाला ते साधूंना दंडवत घालायचे तुम्ही वेगळे घाला, परंतु निरोपण ऐकण्याच्या आधीच दंडवत देवालाच असले, देवालाच प्रार्थना केली पाहिजे. आणि त्या माध्यमातून ती प्रार्थना करून ते अधिष्ठानाची जी प्रसन्नता आहे, परमेश्वर जे दातृत्व करणार आहेत, ती परमेश्वराची प्रसन्नता राहावी, उमटावं, यासाठी ती प्रार्थना आहे. ऐसियापरी काही अर्थसिद्धी होईल. जर का तुम्ही आक्षेप परिहार एवढंच करत राहिले, काही काही व्हॉट्सअपच्या ग्रुपला मी बघतो की नुसती दिवसभर चर्चाच असते, दुसरं चर्चेचं दुसरं काहीच नसतं. हे दिवसभर चर्चा करतात, मग आचरण कधी करतात. येणे काही अर्थसिद्धी होईल. अर्थसिद्धी कधी होतं, ज्या वेळेला त्या चर्चेचं आचरणामध्ये रूपांतर होतं, तेव्हा ती चर्चा तुमच्या फलद्रूपाला कारणीभूत ठरते. अन्यथा नुसत्या चर्चेला काहीच अर्थ नाही. कुठेतरी बदल त्याच्यामध्ये आपल्यामध्ये झाला पाहिजे की आजच्या चर्चेत आपण हा विषय ऐकलेला आहे, म्हणजे आपल्यात हा बदल करता आला पाहिजे. आपल्यामध्ये हा दोष आहे. स्वामींनी चर्चा केली, सांगितलं, निरूपण केलं आणि दोषांची यादी वाचली. भट्टोबासांनी ते दोष पाठ केले का, ते पाठ नाही केले. त्यांनी ते दोष लक्षात घेतले, तर हे दोष तर माझ्याकडेच आहेत सगळे, म्हणजे देवाने माझ्याबद्दलच सगळं सांगितलं. म्हणजे देव अशा जीवांना होणार नाही, म्हणजे मला होणार नाही, त्यांच्या चिंतनामध्ये आलं. पण स्वामींनी त्यांना त्या दोषाचं निरसन करण्याचा उपाय पण त्याच्यामध्ये सांगून दिलेलं आहे. का रडून बिडून काही होणार नाही, तुम्हाला अशा अशा पद्धतीने त्या दोषाचं निरसन करता येईल, हे सुद्धा सांगितलं. हे काय, अधिष्ठानाची ती प्रसन्नता आहे. देवाने दोषही सांगितला, दोषाचं निरसनही कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे. येणे काही अर्थसिद्धी होईल, म्हणजे त्यांना जो निरूपण करायचा अर्थ आहे तो आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, किंवा देवाला जे आपल्याला सांगायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, आणि म्हणून तो अर्थ आपल्यापर्यंत प्राप्त होणार नाही. भट्टोबासांचे बोलणे ईश्वरवाणी, की भट्टोबासांचं जे बोलणं आहे ते ईश्वरवाणी आहे. म्हणजे देव जे बोलले त्याच वचनाच्या आधाराने भट्टोबास बोलतात. वचना व्यतिरिक्त ते काहीच बोलत नाही. आणि याचं प्रमाण कोणी दिलं, स्वतः स्वामींनीच दिलं, की बाई हा काही आपले बोलेल, हा येथीचेच बोलणार, म्हणजे ते प्रमाण आहे. म्हणून भट्टोबास बोलतात, तर ते तुम्ही प्रश्न उत्तर जिज्ञासा करू शकता, पण तुम्ही त्यांचा तो अर्थ जो आहे तो ताणू शकत नाही, त्यांना दुखावायचं तुम्हाला नाहीये. ते ऐकले तैसे शिरसा नमस्करुनी घ्यावे. त्यांनी जे सांगितलं ते कमीत कमी सुरुवातीला तुम्ही काय करा, शिरसा म्हणजे नमस्करून ते घ्या, स्वीकारा ते, आणि त्याला सन्मान देऊन ते तुम्ही तो अर्थ स्वीकारा. परी न परिसवे तरी आपणची विमर्शावे. आणि जर का तो अर्थ नाही जरी समजला आता तरी पाठांतर करून ठेवा. आम्ही सुरुवातीला जी वचनं पाठांतर केली, आम्हाला त्यातले अर्थ काही समजतच नव्हते, परंतु ते वचन संबंध सुरू झाला तेव्हा ते समजायला लागले.
पहिल्यांदा निर्णय झाले संवत्सरला वांबोरीला एप्रिल आणि मे असे 2 महिने निर्णयाची पोथी असते, म्हणजे त्याच्यात भरपूर विश्लेषणपूर्वक माहिती सांगतात मामाजी. सुरुवातीला आम्ही जेव्हा ते ऐकलं 96-97ला आमच्या तर डोक्यावरून जात होते, आम्हाला इतका आळस यायचा, कंटाळा यायचा. परंतु आमचे जे सिनियर होते एक जण, ते आम्हाला लिहायला सांगायचे, लिहा आम्ही जे सांगतोय ते. आम्ही लिहायचो आणि लिहिता 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 त्या मोठ्या मोठ्यांची चर्चा चालू झाली की आम्हाला इतकी डुलकी यायची, जशी तुम्हाला येते ना आता तशीच. मग त्याच्यामुळे मला काही वाटत नाही, कारण एकदा आम्हाला पण असं व्हायचं, डोक्यावरून विषय जायला लागला की डुलकी येते. मग तसं आम्हाला पण व्हायचं, परंतु ते पहिल्याच वर्षी. आता त्या वर्षी आम्ही लिहिले पण आणि ते निर्णय आम्ही घोकले पण, अभ्यासले, पाठांतर केले. मग आमचं वचन संबंध सुरू झाला आणि निर्णय होत असताना आम्हाला तो विषय समजायला लागला. मग जसा तो समजायला लागला मग आम्हाला त्याच्या संदर्भातली जी अनावडी होती ती निघून गेली, आळस होता तो निघून गेला. आणि उलट आता आमचं असं झालं, सकाळी मामाजींकडनं ते निर्णय ऐकायचे, लगेच इकडे येऊन त्याची चिंतनी ऐकायची, परत आमचं दिवसभरात त्याचं चिंतन व्हायचं, संध्याकाळी परत चिंतनी त्याची त्या संदर्भात. आणि माझे एक स्नेही होते, आम्ही निर्णयाला जाताना आम्ही 1 तासात काय झालंय, काल मामाजींनी 1 तासात काय सांगितलं त्याची चिंतनी आम्ही 1 मिनिटात घ्यायचो. मुद्दे, हा आज काय काय सांगितलं, हा चतुर्विध 4 पदार्थ सांगितलेले आहेत, असं सांगितलंय तसं सांगितलंय, 1 मिनिटात पटापट मुद्द्यांची एक उजळणी आम्ही करायचो, 1 मिनिटाची चिंतनी. आणि बस मग निर्णयाला जाऊन बसायचं तिथे. म्हणजे हे काय आहे की आत्ता जरी तुम्हाला समजत नाही तरी ते तुम्ही ऐका, पाठांतर करा, एक कालांतराने तुम्हाला समजेल. कुठलं वचन सांगितलं या बाबतीत, आताचे तो पाठी अनुभवे जाणार. आता तुम्ही घ्या फक्त, नाही समजलं तरी पाठ करा, कंटाळा येईल, आळस येईल तरी पाठ करा. पाठी अनुभवे जाणार किंवा काळे करून उपयोगा जाय. म्हणजे तो वचन अर्थ आज ऐकला, आज काही समजला नाही, उपयोगाचा नाही, पण तो उद्या तुम्हाला काळांतराने तो तुम्हाला उपयोगी जाणार आहे. तो अर्थ तुमच्या लक्षात आला, कधी काळी आपण ऐकलं होतं. म्हणून त्या ठिकाणी ते ऐकावं आणि नाही समजलं तर आपण याची विमर्शावे, म्हणजे माझा आता अधिकार नाही म्हणून मला समजत नाही असं आपण स्वतःच विचार विमर्श आपला करावा. मग अनधिकार निवर्तल्या काळे करून उमटेल. आणि अनधिकार एकदा निवर्तला तुमचा की काळांतराने तोच अर्थ जो तुम्हाला काल समजला नव्हता तो आज समजेल. ते तुम्हाला खोटं नाही सांगत. कधी कधी तो आम्ही पाठांतर केलाय वगैरे वगैरे, पण त्याचा जसा तसा उमट नसतो झालेला. आणि कधी काही जर काही असं स्मृतीस्थळ काढून बसलोय आम्ही, वाचतोय आणि वाचता वाचता तो तेव्हा जो अर्थ नाही समजला तो आता सहज वाचल्यानंतर कळाला, असं झालेलं आहे बरं का माझ्या बाबतीत. मला लक्षात येतं की त्यावेळी तर आपण 4 लोकांशी चर्चा केली वगैरे तरी नाही समजला, उमटला नाही. आज नुसतं वाचला तरी आज कस काय समजला, कारण की त्यावेळी आपला अनधिकार होता, नाही समजला. आता तो अनधिकार कदाचित गेला असेल, तो उमट आता आपल्याला झाला, किंवा त्या संबंधित अजून काय काय माहिती असावं ते त्यावेळी आपल्याला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे तो त्यावेळी अर्थ उमटणे झाला. आज त्याच्या संबंधित अनेक गोष्टी आपल्याला माहिती झाल्या, अनुभवास आल्या, आणि मग आज तो अर्थ आपल्याला उमटल्या गेला. हे अशा प्रकारचं जे काही आपला अनधिकार असेल, हा लक्षात आला होता भाग तुमच्या, की अनधिकार आहे तोपर्यंत काही गोष्टी नाही लक्षात येत, पण तो अनधिकार घालवणं हे सुद्धा आपल्याकडे देवाने तो उपाय सांगून ठेवलेला आहे. विधी करिता विधी तुम्हाला स्फुरेल, विधी करिता अविधीचा परिहार होईल, अनधिकाराचा परिहार होईल, अयोग्यतेचा परिहार होईल, आणि आपला अनधिकार निघून गेला की बरोबर तोच विषय तुम्हाला उमटायला लागेल. मग अनधिकार निवर्तल्या काळे करून उमटेल ऐसे कवीश्वरा केशोबास कोपले. त्यांना ते एक रागवले, म्हणजे अधिकाराचं हक्काचं रागवणं आहे की असं तुम्ही केलं तर आमच्याही हातीपत्री काही पडणार नाही, आमची मनस्थिती खराब होईल. ते अशी चर्चा ऐकताना बटोबा सुद्धा त्यांची प्रसन्नता जाईल आणि तुमच्या सुद्धा हातीपत्री काही लागणार नाही. चर्चा अशीच करा की जेणेकरून बटोबासही प्रसन्न राहतील, ईश्वर प्रसन्न राहतील, तुम्हालाही मानसिक स्वास्थ्य लाभेल आणि आमच्याही पदरी काहीतरी त्या चर्चेच्या अंती काहीतरी पडेल. अशा प्रकारे चर्चेमध्ये कुठल्याही विधीमध्ये आपला दोष भाव असता कामा नये. एखाद्या ठिकाणी धर्मकार्य आपण तिथे झाडलोट करतो, कशासाठी करतो, 4 लोक मला बघतील, फोटोमध्ये मी येईल,
आणि माझं नाव होईल की हे जे आहेत हे खूप सेवा करतात, आणि मग आपण सुद्धा लोक येईपर्यंत सेवा सुरू नाही करत, 4-5 लोक आली की मग सेवा सुरू करतो, म्हणजे आपली बातमी व्हायरल झाली पाहिजे सेवेची. म्हणजे सेवा आपण करतोय पण त्याच्यामध्ये दोष आहे. कोणी असो नसो, तुम्हाला कोण बघतं सेवा करताना? माणसं बघतील नाही बघतील, परंतु कोण बघतं? परमेश्वर मात्र बघतात. आणि देवाने ठेवलेली जी नोंद आहे ती तुमच्या जन्मोजन्मी, जेवढे काही तुम्ही जन्म घ्याल, आपल्याला तर जन्म घ्यायचेच नाहीत मुळात, पण आपल्याला ते वेळोवेळी कामी येणार ती योग्यता जी घडलेली, जी देवाने जी नोंद केलेली आहे. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी स्मृतीस्थळातील 236 आणि 237 अशा 2 स्मृती ज्या आहेत त्यावर आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.